श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दिंडोरे पंडित मार्ग सत्र चौथे. कलियुगातील घनघोर तपश्चर्या. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांनी 12 वर्षे मानस सरोवराच्या पुढे गुप्त ठिकाणी त्यांच्याकडून तपश्चर्या करून घेतली. दिवस वर्षे भराभर निघून गेली. श्री स्वामी समर्थ महाराज सतत बरोबर होते. एक दिवस महाराजांनी सांगितले, येथील काम झाले, आता पुढची तपश्चर्या अशा ठिकाणी करावयाची आहे की येथे जसा नीलपर्वत आहे, हरिद्वाराजवळ कुशावर्त आहे, जेथे जशी गंगा आहे, अगदी तसेच महाराष्ट्रात नीलपर्वत, कुशावर्त व गंगा आहे. तेथे जाऊन पुढील तपश्चर्या पूर्ण करावयाची व कार्यही करायचे. पण लोकसंपर्कात राहून ही तपश्चर्या करावयाची. म्हणजे पूर्वी नवनारायणांकडून तपश्चर्या करून घेतली व त्यांना जगजागरणाच्या कार्यास पाठवले. त्याचप्रमाणे आता एका नारायणदासास कामाची पद्धत पूर्ण बदलून संभ्रमित संशयात पडलेल्यांना हिंमत, धैर्य देऊन उभे करावयाचे होते. त्यासाठी अर्जुनासारखा एकमेव शिष्य घडवायचा होता. त्या शिष्याची पूर्वतयारी अप्रत्यक्षपणे सर्व अंगांनी झालीच होती. मला हाक मारली की मी आहेच. जाताना संबंध भारतातील प्रमुख ठिकाणी जायचे. प्रथम वैष्णवी, ज्वालामुखी, महाकाली यांचे दर्शन करून सुरुवात करायची. महाकालीने तुला जनकल्याणासाठी स्वतःच रचलेले महाकाली स्तोत्र दिलेले आहे. ते माझ्या प्रेमळ भक्तांना मुक्त हस्ते देशील. त्यांचे सतत आणीबाणीचे काळात संरक्षण होईल. त्यांच्यात लढण्याची हिंमत येईल. पराभूत होणार नाहीत. भारत भ्रमंतीत महासरस्वतीचे पण दर्शन झाले. म्हणजे श्री स्वामींनीच तिला सांगितले की माझ्या एकमेव लाडक्या शिष्यास भेटून ये, म्हणजे त्यास खूप आनंद होईल. लोकसंपर्कात राहताना धोतर नेसायचे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना हरिद्वारापर्यंत आणून सोडले. पुढील मार्ग यशस्वी हो म्हणून आशीर्वाद दिला. क्षणभरच डोळ्यात पाणी तरळले. फार मोठा सहवास लाभल्यानंतरचा तो काल्पनिक विरह होता. परमपूज्य सद्गुरू पिठले महाराज 5 वर्षाचे होते तेव्हापासून श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या पाठीशी होते. ते कुठे दूर जाणार होते. ठरल्याप्रमाणे ज्वालामुखी महाकालीचे दर्शन घेतले. थोड्या काळात भरपूर प्रवास करायचा होता. हे सगळे पिठले महाराजांबद्दल चालले आहे. परमपूज्य सद्गुरू पिठले महाराज पूर्ण भारत भ्रमंती करून ब्रह्मवादिनी गोदावरीच्या काठी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला आले. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे येथे सर्व काही होते. नीलपर्वत, कुशावर्त आणि मानवाचा इहपरलोकी उद्धार करणारी ब्रह्मवादिनी गोदामाई होती. श्री त्र्यंबकेश्वरला 3 मुखे असलेले दत्त स्वरूपातील तीर्थराज ज्योतिर्लिंग होते. राजराजेश्वरी पार्वती माता. आता राजराजेश्वरी म्हणजे सप्तशृंगी माता. सप्तशृंगी आईचं दुसरं नाव काय? राजराजेश्वरी. राजराजेश्वरी पार्वती माता पुरातन गायत्री मातोश्रींचे मंदिर होते. या सर्वांचा सन्मान करून आशीर्वाद मिळवला. आपण कितीही मोठे झालो तरी परमात्म्यापेक्षा लहानच असतो. थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतल्याने आत्मशक्ती वाढते. महान पुरुषांच्या वागण्या बोलण्यातून बरेच काही शिकायला मिळते. आता दिंडोरी प्रणित मार्गाची प्रमुख प्रतीके कुठली आहेत ती आपण बघूया. येथे तपश्चर्या करताना येथील आदिनारायणाचे प्रतीक ब्रह्मवादिनीच्या काठावर त्रिसंधेश्वर महाराजांचे छोटेसे मंदिर आहे. तेथे पिंडीचे स्वरूपात भगवान आदिनारायण महाविष्णू आहेत. त्रिकाल संध्या करणारे म्हणून त्रिसंधेश्वर. भगवान शंकर संध्या करीत नाहीत. प्रतिकामधून पहिले भगवान आदिनारायण लक्ष्मी पाय चुरीत असलेले शेषशाही रूप. दुसरे त्र्यंबकेश्वराचे मूळ प्रतीक भगवान दत्तात्रय. 4 कुत्रे व पाठीमागे गाय. तिसरे आजचे प्रधान दैवत भगवान श्री स्वामी समर्थ व चौथे श्री गायत्री मातोश्री आदिमाया शक्ती स्वरूपात. अशी 4 प्रतीके नित्य सगुण सेवेसाठी श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ठरली व त्याप्रमाणे प्रतीके तयार करून घेतली.
असा सगुण प्रतिमांचा दरबार करून नित्यसेवा आरती वैयक्तिक सुरू केली. महाराजांचे गुपित. इसवी सन 1910 ते 1946 तपश्चर्येसाठी 3 तपे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरी गुप्त ठिकाणी निवास करून होते. तरी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे भेटणाऱ्यांचे काम करीत होते, पण नाव कीर्ती काहीच होऊ दिली नाही. नंतर नाशिकला पेठे हायस्कूलच्या बाजूस रविवार कारंजा समोरच्या बेळेगल्लीतील बेळेवाड्यात माडीवरच्या एका खोलीत राहिले. सातारकडचे वेदशास्त्र संपन्न श्री भागवत त्यांच्याकडे आले व राहिले. अर्थात सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांनी राहू दिले म्हणून. प्रत्येक गोष्ट महाराजांशिवाय होत नव्हती. त्याच वेळेस आज सुद्धा फारच थोड्या लोकांना हे महाराजांचे गुपित माहिती नाही. त्या वाड्यातील लोकांना सुद्धा 2 तपापेक्षा जास्त काळ सद्गुरू परमपूज्य पिठले महाराज तिथे राहूनही त्यांच्या महानिर्वाणापर्यंत त्यांना आपल्या वाड्यात एक महान ब्रह्मज्ञानी योगी राहत आहेत हे माहीत नव्हते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.